तर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकर यांनी अजित पवारांच्या अपघातासंदर्भात एक संशय व्यक्त केलाय। अजितदादांचा अपघात नसून तो घात आहे असा खळबळजनक दावा मिटकर यांनी केला। तर या प्रकरणाची चौकशी होऊन सत्य लोकांसमोर आलं पाहिजे अशी मागणी सुनील तटकर यांनी केली। दरम्यान कुणाला शंका असेल तर चौकशी होईल अशी प्रतिक्रिया पंकज भोयर यांनी दिली। गाडीमध्ये बसल्यानंतर सीट बेल्ट न लावता सीट बेल्ट लावून बसणारी व्यक्ती विमान प्रवास करताना इतकी असुरक्षित असू शकत नाही। त्यामुळे मला निश्चित विश्वास आहे की हा धोका नव्हता, हा धोका होता आणि अजितदादांचा हा 100% घात झालेला आहे। त्याकरता मी हा लढा जिवंत आहे तोपर्यंत देणार। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्या दिवशीच या सगळ्या घडलेल्या घटनांची सखोल चौकशी करावी असं स्पष्टपणाने सांगितलं। केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाकडे सुद्धा त्या संदर्भात त्यांनी चर्चा केली। त्या विभागाचे मंत्री, केंद्रीय मंत्री नायडू, त्याचबरोबर ती मुरली अण्णा मोहोळ यांनी सुद्धा या बाबतीमध्ये सांगितलं ब्लॅक बॉक्स सापडलेला आहे, त्यामुळे त्यातलं सत्य बाहेर आलंच पाहिजे आणि महाराष्ट्रातल्या जनतेसमोर ते गेलं पाहिजे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सुद्धा भूमिका आहे। अनेक वेळेस कारण घडलेली घटना ही अतिशय दुःखद घटना आहे। सर्वांवर दुःखाचा डोंगर त्या ठिकाणी कोसळलेला आहे। अनेक वेळेस कार्यकर्ते, पदाधिकारी हे भावनेतून देखील अशा शंका व्यक्त करत असतात, परंतु ज्या काही कोणाला शंका असतील त्याची चौकशी करण्यात